तर राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडत आहे। या मतदानाची वेळ आता संपत आलेली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून हे मतदान सुरू होतं। पण वेळ संपत आली असली तरी सुद्धा काही मतदान केंद्रांवर मात्र रांगा पाहायला मिळत आहेत। दरम्यान 12 जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्गमध्ये 50.10%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 53.43%, सोलापूरमध्ये 47.66%, परभणीमध्ये 55.71%, कोल्हापूरमध्ये 58.83%, सांगलीमध्ये 51.47%, तर लातूरमध्ये 50.05% मतदान झाल्याची माहिती आहे। इतर जिल्ह्यातही उत्साहात मतदान पार पडत आहे। आणि आता आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे आणि आढावा घेणार आहोत आज झालेल्या मतदानाचा। आपल्यासोबत संभाजीनगरहून आहे कृष्णा केंडे, कोल्हापूरमधून विजय केसरकर आहे, बारामतीहून जयदीप भगत आणि सिंधुदुर्गमधून सदाशिव लाड आहे। सुरुवातीला जाऊया कृष्णा केंडे याच्याकडे। कृष्णा, कशा प्रकारे मतदानाला प्रतिसाद मिळाला आज दिवसभरामध्ये आणि कुठले मुख्य मुद्दे अजेंड्यावर राहिले या निवडणुकीच्या दृष्टीने? अमोल, तुला सुरुवातीला ही मतदान केंद्रावरची गर्दी दाखवतो। अगदी वेळ संपली असं आपण म्हटलं तरी काही हरकत नाही आहे, कारण की आता 1 मिनिट बाकी आहे। मात्र इथे मोठ्या प्रमाणावरती रांगा आहेत आणि आज मराठवाड्यात असा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। मराठवाड्यामधल्या 4 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत्या आणि तिथेही असा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला। खरं तर काही घटना घडल्या, जसे छत्रपती संभाजीनगरमध्ये 1-2 ठिकाणी हाणामारीच्या घटना पाहायला मिळाल्या। बंगला तांडा नावाचं गाव होतं, तिथं दुपारपर्यंत बहिष्कार होता। परभणीमध्ये देखील एका गावाने पूर्ण बहिष्कार टाकला, तिथे एकही मतदान या ठिकाणी झालेलं नाही। आणि मिनी मंत्रालयात सत्ता कुणाची हे या गर्दीवरनं आपल्याला लक्षात येईल की 5:30 वाजता सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे आणि मतदारांनी हा प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही मतदारांशी आपण बोलूया। तरुण आहेत तुम्ही, एवढा उशीर मतदान करण्यासाठी यायला तुम्हाला का झाला? ऑफिस बरं, ऑफिस ऑफिस आहे, ड्युटी अवर्समध्ये आपण पाहिलं तर बोला दादा। हे काय झालं, कंपन्या चालू होत्या काही, त्यांनी डायरेक्ट 12 घंटे शिप असलेले 4 वाजता सोडले त्यांनी आणि त्याच्यामुळं टाईम पुरेसा भेटला नाही आहे, त्याच्यामुळं ही एवढी गर्दी झाली। खरं तर हा जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे। वाळूज हा भाग इंडस्ट्रियल एरिया आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। कामगार लोक असल्यामुळे 4ला शिफ्ट सुटल्यानंतर कर्मचारी या ठिकाणी आले असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र मराठवाड्यातल्या जसं अमोल सांगत होतो की 4 ठिकाणी 4 जिल्ह्यामध्ये मतदान होतं आहे। अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होत्या। काही किरकोळ घटना देखील घडलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या, ज्यामध्ये हाणामारीच्या घटना असतील। मी जिथं उभा आहे तिथे बाहेर देखील तोडफोडीची घटना घडलेली होती। मात्र एवढ्या काही घटना वगळल्या तर शांततेत मतदान या ठिकाणी पार पडलं। 7 वाजेपर्यंत मतदान चालेल। आत्ता आपण पाहतो, एक दृश्य दाखवतो की हे टोकन या ठिकाणी दिले जात आहेत, म्हणजे हे टोकन ज्यांच्यापर्यंत असतील शेवटच्या मतदारापर्यंत हे टोकन दिलं जाईल आणि त्यानंतर हे मतदान पूर्ण होईल। गेट लावून घेण्यात आलेलं आहे, मात्र इथे 7 वाजेपर्यंत मतदान चालेल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय। मराठवाड्यात कशा प्रकारे भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत हे आपण बघतो आहोत। कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती आहे आपण बघूया। कृष्णा, तुम्ही आमच्या सोबतच राहतो। विजय केसरकर आपल्याबरोबर आहेत कोल्हापूरमधून। विजय, कोल्हापूरमध्ये काय स्थिती आहे? विजय केसरकर याच्याकडे आपण पुन्हा जाऊया। बारामतीला जाऊया। जगदीप भगत आपल्यासोबत आहेत। जयदीप, बारामतीमध्ये निवडणुकीच्या प्रतिसादाविषयी सांगाच। मात्र एक अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच ही निवडणूक होती आहे आणि त्याचाही एक सावट या निवडणुकीवर होतं। काय चित्र दिसलं बारामतीमध्ये आणि सध्या काय परिस्थिती आहे?
अमोल, जे औरंगाबादमध्ये चित्र आहे त्याच्याबरोबर उलटं चित्र जे आहे ते बारामतीमध्ये आहे. हे अजित पवारांचं निधनानंतर बारामतीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रचार केला गेला नाही. दोन्ही बाजूने जे उमेदवार होते ते घरोघरी जाऊन घरोघरी जात होते, लोकांसोबत सांगत होते, मात्र असा मोठा असा प्रचार नाही. 24 तारखेला अजित पवारांनी प्रचाराचा नारळाचा शुभारंभ केला. मात्र जे आहे ते अजित पवार बारामतीमध्ये सभेसाठी येत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर जे उमेदवार होते ते घरोघरी जाऊन प्रचार करत होते. 5:30 वाजलेले आहेत. बारामतीतल्या मी सध्या मेखळी गावामध्ये आहे आणि मेखळी गावामधलं जे मतदान आहे ते संपलेलं आहे. या ठिकाणी दार लावून घेतलेलं आहे. खरं तर बारामतीमध्ये 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितींच्या जागेसाठी मतदान पार पडलं. सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदान केलं आणि एकंदरीतच पार्थ पवार असतील, युगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, सोबत शर्मिला पवार, श्रीनिवास पवार या कुटुंबियांनी मतदान केलं. बारामतीमधलं जर चित्र पाहायचं झालं तर एकंदरीतच जे आहे ती सहानुभूतीची मोठ्या प्रमाणात लाट होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जाणं आणि त्यानंतर बारामतीमध्ये साधारणपणे 3:30 वाजेपर्यंत 40% मतदान झालं, तर पुणे जिल्ह्यामध्ये 51% जे आहे ते मतदान झालेलं आहे. आता बारामतीतली मतदान म्हणजे बहुतेक ज्या मेखळी या ठिकाणी आहे तशी जी परिस्थिती आहे ती संपूर्ण बारामती तालुक्यात पाहायला मिळतीये. 5:30 वाजता अतिशय जे आहे ती शांतता या मतदान केंद्रावरती पाहायला मिळते. 1-2 मतदान केंद्र सोडली तर बाकी सगळीकडे जे आहे ती अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एकदम शांतता वातावरणामध्ये आहे तो मतदान. कोल्हापूरला काय परिस्थिती आपण बघूया. आपल्यासोबत विजय आहे, विजय केसरकर आहे. विजय, आतापर्यंत जे आकडे समोर आले त्यामध्ये कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचं दिसतंय. साधारण 58% जो शेवटचा आकडा समोर आलेला होता. सध्या काय परिस्थिती आहे? नेहमीच राज्यामध्ये सर्वात मतदान करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आज देखील तीच परिस्थिती पाहायला मिळते. मी सध्या कोल्हापुरातील पाचगाव या ठिकाणच्या मतदान केंद्रावर आहे आणि तिथं जर बघितलं तर आपण हे एक अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहे म्हणून त्याची ओळखलं जातं आणि संपूर्ण या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. कारण मतदान झाल्यानंतर देखील अशा पद्धतीने तरुणांचे गट आहेत ते या ठिकाणी उभा राहिलेले पाहायला मिळतात आणि म्हणूनच पोलीस या सगळ्या जे तरुण असतील त्यांना हटवले जाते, त्यांना इथून पांगवले जाते. कारण हे एक संवेदनशील सेंटर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं घोषित केलेलं आहे आणि अशावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस हे पूर्णपणे खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर काही घटना जरी घडल्या असल्या तरी ते सगळीकडे मतदान आहे ते पार पडलेलं आहे. देखील आपण ज्यावेळी 5:30 वाजता हे पूर्णपणे मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि आकडेवारी येईल त्यावेळी ही साधारण 75% ते 80% दरम्यान ही आकडेवारी पोहोचू शकते अशा पद्धतीचा अंदाज देखील व्यक्त केलेला आहे. कारण सकाळी 7:30 वाजल्यापासून ज्या रांगा पाहायला मिळत होत्या त्या 5:30 वाजेपर्यंत या ठिकाणी रांगा पाहायला मिळत होत्या. त्यामुळे ही सगळी जर प्रक्रिया आपण जर बघितलं तर कोल्हापूरचा जो मतदानाचा टक्का आहे तो सगळ्यात वरच्या बाजूला असेल असंच दिसतं या ठिकाणी. अमोल. निश्चित. सिंधुदुर्गला काय परिस्थिती होती आपण बघूया. सदाशिव, सध्या कशा प्रकारे मतदारांनी प्रतिसाद दिलेला दिसतो आहे आज दिवसभरात आणि आता काय परिस्थिती आहे? नक्कीच अमोल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण पाहिलं असेल तर 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत त्या होत आहेत आणि त्यामध्ये तब्बल 25 जागा ज्या आहेत ते बिनविरोध झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. साधारण 3:30 वाजेपर्यंतची आकडेवारी होती ती 50% मतदान जे होते ते झालेलं होतं. मात्र आता 5:30 वाजेपर्यंत साधारणतः 60 ते 62% मतदान जे होणार असल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. एकंदरीत जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान जे आहे ते पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जिल्ह्यातली एकंदरीत स्थिती पाहत असेल तर महायुती विरुद्ध ठाकरे सेना अशीच लढत जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळालेली होती. नारायण राणे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी महायुतीची घोषणा केलेली होती. कारण या अगोदर आपण पाहिलं असेल तर नगरपंचायत आणि नगरपरिषदमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात ठाकलेली होती आणि त्या ठिकाणी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. मात्र आता असंच राणे विरुद्ध राणे असं चित्र या निवडणुकीत होऊ नये यासाठी खासदार नारायण राणे यांनी स्वतः पुढाकार घेतलेला होता आणि या ठिकाणी महायुतीची घोषणा केली होती. त्यामुळे महायुती विरुद्ध ठाकरे सेना अशी लढत जी आहे ती सिंधुदुर्गात पाहायला मिळाली. एकंदरीत विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणुका लढल्या गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे. अमोल.
निश्चित चारही ठिकाणी मतदानाला मिळालेला प्रतिसाद आपण बघितला. अंतिम आकडेवारी थोड्या वेळातच उपलब्ध होईल. तूर्त धन्यवाद विजय केसरकर, कृष्णा केंडे, जयदीप भगत आणि सदाशिव लाड तुम्हा चौघांचेही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.